केदार नदीपात्रातील अतिक्रमण हटविले, बावनबीर गावावरील महापुराचा धोका कमी। संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर गावातील केदार नदीपात्रात झालेल्या अतिक्रमणामुळे गावावर महापुराचे संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली होती। या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महसूल विभाग व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त उपस्थितीत अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली। या कारवाईमुळे नदीपात्रातील नैसर्गिक प्रवाह मोकळा झाला असून गावाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही महत्त्वपूर्ण कारवाई मानली जात आहे। सन 2023 मध्ये आलेल्या महापुरामुळे बावनबीर गावात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। त्यानंतर केदार नदीपात्रातील अतिक्रमणाचा प्रश्न ऐरणीवर आला होता। भविष्यात अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होऊ नये तसेच नदीचा नैसर्गिक प्रवाह कायम राखण्यासाठी प्रशासनाने ही कारवाई केली। अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। गावकऱ्यांनीही प्रशासनाला पूर्ण सहकार्य केल्याने संपूर्ण प्रक्रिया शांततेत व सुरळीतपणे पार पडली। गावकऱ्यांच्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल प्रशासनाने समाधान व्यक्त केले। केदार नदीपात्र अतिक्रमण मुक्त झाल्यामुळे भविष्यातील पुराचा धोका कमी होण्यास मदत होणार असून पर्यावरण संवर्धन, नदी संरक्षण आणि नैसर्गिक जलप्रवाह टिकवून ठेवण्यासाठीही ही कारवाई महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे प्रशासनाने सांगितले। यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक नेगिक लोढा, उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद महाजन, तामगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंडित सोनवणे, सोनाळा पोलीस ठाण्याचे ठाणेदार संदीप काळे, पोलीस उपनिरीक्षक महादेव खोने, तहसीलदार प्रशांत पाटील, नायब तहसीलदार राहुल वसावे, ग्रामसेवक दीपक जाधव, पोलीस पाटील रेणुकाताई शिरगोकार तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांनी 7 मे 2026 रोजी अतिक्रमणधारकांना नोटीस बजावून केदार नदीपात्रातील अतिक्रमण हटविण्याच्या सूचना दिल्या होत्या। नागपूर खंडपीठातील जनहित याचिका क्रमांक 18/2026 रवींद्र भगत विरुद्ध महाराष्ट्र शासन व इतर तसेच उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय संग्रामपूर यांच्या अहवालाच्या आधारे ही प्रक्रिया राबविण्यात आली। नोटिशीमध्ये नमूद केल्यानुसार संबंधित मालमत्ता गावठाण हद्दीतील शासकीय जागेवरील अतिक्रमण असल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले आहे। संबंधितांना मालकी हक्काचे पुरावे 15 दिवसांच्या आत तहसील कार्यालय संग्रामपूर येथे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते। अन्यथा कोणतेही म्हणणे नसल्याचे गृहीत धरून अतिक्रमण निष्कर्षाची कार्यवाही करण्यात येईल असा इशारा प्रशासनाने दिला होता। या कारवाईमुळे केदार नदीपात्र पुन्हा एकदा मोकळे झाले असून भविष्यात गावाला महापुराच्या संकटापासून संरक्षण मिळण्यास मदत होणार आहे। युवा क्रांती न्यूजसाठी आकाश बोरसे, संग्रामपूर।